तुमची जी भावना आहे ती पराभव झाले मान्य करा ना योगेश. ठीक आहे, मी हस्तक्षेप करतो. नव्या बातमीकडे आपल्याला जायचंय. अरुणजी थोडा वेळ थांबा, आपल्याला नव्या बातमीकडे जायचंय. प्रणिता नवी बातमी देते आपल्याला. जळगावातून महत्वाची बातमी आहे. गिरीश महाजन यांचे स्वीय सहाय्यक अरविंद देशमुख यांचा विजय झालेला आहे. जळगावातून ही महत्वाची अपडेट समोर येते. जळगावात प्रभाग क्रमांक 15 मध्ये भाजपचे 3 उमेदवार हे आघाडीवर आहे. मुंबईत प्रभाग क्रमांक 59 मध्येही ठाकरे गटाचे उमेदवार आघाडीवर आहेत. तर फणसे हे विजयी झालेले आहे. ठाकरे गटाचे उमेदवार फणसे हे विजयी झालेले आहेत. प्रभाग क्रमांक 25 मध्ये मतमोजणी थांबवण्यात आलेली आहे. पुण्याच्या प्रभाग क्रमांकात ही मतमोजणी थांबवली आहे. वॉर रूम मध्ये गोंधळ झाला, त्यामुळे मतमोजणी थांबलेली आहे. प्रभाग क्रमांक 25 मध्ये मतमोजणी थांबवण्यात आलेली आहे. वॉर रूम मध्ये गोंधळ झाला, रुपाली ठोंबरे आक्रमक झाल्या आणि त्यामुळे आता सध्या तात्पुरती ही मतमोजणी थांबवण्यात आलेली आहे. प्रणिता, या निमित्तानं आपण पटकन पुण्याच्या चर्चेकडे जाऊयात. भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादीच्या अंतर्गत जी चुरस होती त्याच संदर्भातला हा विषय आहे. पण दरम्यान ताजी बातमी आणि ताजी दृश्य आपल्याला येत आहेत. रुपाली ठोंबरे यांच्या संदर्भातली आहेत. एकदा त्याचा आवाज देऊयात, एकदा ऐकूयात काय घडतंय तिथे. ही मशीन कुठे चाल, ही मशीन आत गेलेली मशीन आम्हाला दाखवा. काय नाही, सगळं फेरेचा तुम्ही दाखवा. आम्हाला आमच्या आरोनी आमच्या लोकांना सही शिक्क्या सहित मशीनीच्या नंबरासहित दिली. जेव्हा आता मशीन ओपन केलं त्या ओपन करत असताना नंबर, जर मी मतदान केलेली मशीन, मी सील केलेली, माझ्या पंचनाम्याने साहेबांच्या साक्षीने केलेली मशीनच जर इथं मतमोजणीला नसेल, ही मशीन ग्राह्य कसं धरणार? ही मशीन कुठे चाल, ही मशीन आत गेलेली मशीन आम्हाला दाखवा. काय नाही, सगळं फेरेचा तुम्ही दाखवा. या निमित्तानं आता चर्चेला पुढे नेतोय. पुण्याच्या संदर्भातला हा एक वाद जरी समोर असला तरी पण महत्वाचा दुसरा भाग आपल्याला लक्षात घ्यायला हवा. आणि या निमित्तानं आपल्या सोबत असलेल्या अवधूत वाघ तसंच पासलकर यांच्यापर्यंत पोहोचतोय. विकासजी पासलकर, आकडे आपल्या बाजूनं पुण्यामध्ये का नव्हते? मी योगेशजी आपल्याला संधी देतो. थोडं थांबा, विषय आता पुण्याचा सुरू झालाय. विकास पासलकर, पुण्यामध्ये भारतीय जनता पार्टी आपल्यापेक्षा जवळपास 5 पटीनं पुढे जाताना दिसतेय. आपण फक्त 6 मध्ये अडकलेला आहात. अजित पवारांनी पुण्याची लढत प्रतिष्ठेची केली होती, निकाल असा काय येतोय? नाही, हे प्राथमिक कल आहे. तुम्ही लक्षात घ्या, पुणे शहराच्या मध्यवर्ती भाग आणि आउटस्कर्ट्स साधारणतः 41 प्रभाग आहेत आणि 165च्या उमेदवार आहेत. आणि त्यामुळं पूर्ण सगळ्या प्रभागाची पद्धत तुम्हाला सगळे रिझल्ट यायला आपल्याला हातात यायला 5 वाजतील. हे जे काही प्राथमिक कल आहेत हे सगळे, आणि अजून 25% हे झालेलं आहे. 75% आपली बाकी आहे. तुम्हाला निश्चितरित्या बदल दिसतील. तुम्ही पिंपरी चिंचवड मध्ये सुद्धा पहा. पिंपरी चिंचवड मध्ये तिथं कमी आहेत प्रभाग, तिथं 32च प्रभाग आहेत. आणि त्यामुळं तिथलं मूल्य बघा, एकूण मोजमाप बघा आणि इकडच्या पद्धतीमध्ये, त्यामुळं तुम्हाला निश्चितरित्या पुण्यामध्ये सुद्धा बदल झालेला दिसेल. आणि पुण्यामध्ये याच्यावरचं उत्तर घेऊयात, अवधूत वाघ बोलतील. पण आधी एक ताजी बातमी ठाण्यातून येते. तर ठाण्यात सरिता ठाकूर या विजयी झालेल्या आहे. महत्वाची बातमी, ठाण्यात प्रभाग क्रमांक 6 मधून शिवसेनेच्या वनिता घोगरे या विजयी झालेल्या आहेत. तर ठाकरे गटाच्या पूजा आवारे या पराभूत झालेल्या आहेत. ठाण्यातून ही अपडेट. पटकन अवधूत वाघ उत्तर द्या. पुण्यामध्ये स्वतंत्र लढण्याचा फायदा झालेला दिसतोय. बघा, गेल्या वेळी सुद्धा पुण्यामध्ये 100हून अधिक कॉर्पोरेटर आमचे निवडून आले होते. तुम्हाला आठवत असेल तर 2014च्या विधानसभेमध्ये अगदी मला वाटतं 8 त्यावेळी आमदार आमचे निवडून आले होते. अजितदादा सुद्धा आता उपमुख्यमंत्री म्हणून आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या मंत्रिमंडळामध्ये त्यांचे सहकारी म्हणून काम करत आहेत. तर त्याच्यामुळे रिझल्ट काही असो, तिकडे कोणी निवडून येऊ, भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष दोन्ही आमचेच आहे.